सर्वांना माझा नमस्कार. तर आज आपण 2026 मध्ये होळी पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आलेले आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 2026 मध्ये होळी पौर्णिमेच्या दिवशी आलेल्या खग्रास चंद्रग्रहण याविषयी व्हिडिओ पाहणार आहोत. तो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता 2026 मध्ये होळी पौर्णिमा च्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण येत असल्याने सण साजऱ्या करण्याच्या तारखाबाबत बराच संभ्रम निर्माण झालेला आहे. तर त्याविषयी आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत. तर आता पंचांग शास्त्रानुसार आणि धार्मिक शास्त्राच्या आधारे 3 मार्च रोजी ग्रहण असल्याने यंदाची होळी पौर्णिमा प्रामुख्याने 2 मार्च रोजी साजरी करणे हे शास्त्राला धरून ठरलेले आहे. त्यामुळे ही होळी पौर्णिमा ही 2 मार्चला साजरी करायची आहे. आता याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. ही माहिती आपण खालील प्रमाणे आहे. तर आता पहिल्या भागात बघूया तिथी आणि वेळेचा गोंधळ. आता यामध्ये तिथी आणि वेळेचा गोंधळ झालेला आहे. आता फाल्गुन पौर्णिमा ही तिथी 2 दिवस विभागली गेलेली आहे. पौर्णिमा ही 2 दिवस विभागली गेलेली आहे. आता पौर्णिमेची सुरुवात ही सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 याची पौर्णिमेला सुरुवात होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:07 होत आहे समाप्त. तर आता दुसऱ्या भागात पाहूया चंद्रग्रहणाची वेळ आणि ग्रहण काळ. आता यामध्ये 3 मार्च मार्चला चंद्रग्रहण असल्याने आणि ते भारतभर सर्व ठिकाणी दिसणार असल्याने त्याचे धार्मिक नियम पण आपल्याला लागू होतील. तर आता आपण याचे धार्मिक नियम पण पाहणार आहोत. आता ग्रहण काळ. आता हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे तर त्याचा काळ किती आहे? तर याचा काळ ग्रहण काळ दुपारी 3:20 सुरू होत आहे तर सायंकाळी 6:47 पर्यंत हा ग्रहण काळ राहणार आहे. आता ग्रहण काळ. तर ग्रहणाच्या 9 तास आधी म्हणजे 3 मार्च रोजी सकाळी 6:20 पासून ग्रहण काळ सुरू होईल. आता याचे नियम काय आहेत? तर सूतक काळात म्हणजे ग्रहण काळात आणि ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा होळी पेटवणे निषिद्ध मानले जाते. आता तिसऱ्या भागात बघूया होलिका दहन कधी करावे, म्हणजे होळी पौर्णिमा कधी साजरी करावी हे तिसऱ्या भागात बघूया आपण. आता शास्त्राप्रमाणे होलिका दहन हे पौर्णिमा तिथीला प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी केले जाते. तर आता हे 2 मार्च या दिवशी सायंकाळी 5:55 नंतर पौर्णिमा लागत आहे आणि त्यावर कोणतेही ग्रहण किंवा अशुभ सावट
नाही. त्यामुळे 2 मार्च रोजी रात्री होलिका दहन म्हणजे होळी पौर्णिमा साजर करणे सर्वात शुभ ठरेल. म्हणजे आणि 3 मार्च या दिवशी सायंकाळी पौर्णिमा संपण्यापूर्वीच ग्रहण आणि ग्रहण काळ सुरू होत असल्याने होळी पेटवणे धार्मिक दृष्ट्या अयोग्य मानले जाते. त्यामुळे होळी पौर्णिमा ही 2 मार्चलाच करायची. आणि 4 धुलीवंदन म्हणजे धुळवड आणि रंगपंचमी. तर धुलीवंदन काही ठिकाणी 3 मार्चला सायंकाळी ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून धुलीवंदन साजरी केली जाईल. तर बहुतांश पंचांगानुसार 4 मार्च 2026 रोजी धुलीवंदन साजरे करणे योग्य आहे. काही ठिकाणी हे 3 तारखेला होणार आहे, तर काही ठिकाणी 4 मार्चला साजरे करणे योग्य आहे. आता याच्यात थोडक्यात याचा निष्कर्ष आपण लक्षात आता बघू. थोडक्यामध्ये याचा निष्कर्ष काय आहे, तर लक्षात ठेवण्यासारख्या काही सामान्य गोष्टी यामध्ये आहेत. आता यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे स्नान. आता ग्रहण संपल्यानंतर 3 मार्च रोजी सायंकाळी 6:47 मिनिटांनंतर घरातील सर्वांनी कपाळावर गंगाजल शिंपडून किंवा पाण्यात थोडे मीठ टाकून स्नान करावे. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे शुद्धीकरण. आता शुद्धीकरण म्हणजे काय, ग्रहण सुटल्यानंतर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घर शुद्ध करावे. आणि आता तिसरी गोष्टीमध्ये दान करणे. आता दान करणे म्हणजे ग्रहण काळात केलेले दान हे 10 पटीने जास्त फळ देते असे मानले जाते. त्यामुळे तुमच्या राशीनुसार जमेल ते दान तुम्ही नक्की या दिवशी करावे. आणि आता चौथी गोष्ट काय आहे, तर मंत्राचा जप. आता ग्रहण काळामध्ये मंत्राचा जप करणे ग्रहण काळात दुपारी 3:20 ते 6:47 देवाच्या मूर्तीला स्पर्श न करता केवळ मनातल्या मनात मंत्र जप करणे अत्यंत प्रभावी ठरते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आईने जे खग्रास होळी पौर्णिमेच्या दिवशी जे खग्रास चंद्रग्रहण आलेले आहे त्याविषयी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर ही माहिती कशी वाटली, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशा नवीन आणि उपयोगी अशा व्हिडिओसह पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.